मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी आपणाला सांगू इच्छितो की आपण मागील व्हिडिओमध्ये काय कवर करण्याचा प्रयत्न केला. तर मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं 5 आयातने निरनिराळ्या कर्मफळाने अस्तित्वात कसे आले आहेत आणि त्यांच्या एकाच फळाचे नाही आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की कर्माची प्राधान्य कशा प्रकारे होतं आहे. त्यानंतर आपण बघितलं की का बरं आपण प्रयत्न केले पाहिजे. त्यानंतर आपण बघितलं होतं स्वाभाविक आग आणि नरकाची आग कशा प्रकारची असते. त्यानंतर आपण बघितलं होतं 5वं अर्थातच पृथ्वी कशावर उभी आहे हे आपण बघितलं होतं. त्यानंतर आपण बघितलं होतं निरोध आणि निर्वाण काय आहे. त्यानंतर आपण बघितलं होतं निर्वाण कोणाला प्राप्त होते. आज आपण बघणार आहोत पुढीलप्रमाणे बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओज लवकरात लवकर सुरू करूया. मलाही माहिती आहे की तुम्हीही पुढील भाग ऐकण्यास उत्सुक आहात. तर मित्रांनो, व्हिडिओज मी सुरुवात करतोय. 8वा, ज्यांनी निर्वाण प्राप्त केले नाही तेही जाणतात की यात सुख आहे. राजा म्हणाला, ज्यांनी निर्वाण प्राप्त केले नाही तेही निर्वाणात सुख आहे असे जाणतात काय. होय महाराज, ज्यांनी निर्वाण प्राप्त केले नाही त्यालाही निर्वाणात सुख असते याची जाणीव असते. म्हणते स्वतः ते प्राप्त न करताही त्यात सुख आहे हे त्याला कसे समजते. महाराज, ज्यांचे हात किंवा पाय कधीही तोडण्यात आलेले नाहीत त्याचे हात किंवा पाय कापल्यानंतर दुःख होते याची जाणीव नसते काय. होय म्हणते, जाणीव असते. ते कसे जाणतात. म्हणते, ज्यांचे हात किंवा पाय तोडण्यात आले त्यांचे रडणे, ओरडणे, तळमळणे पाहून यात दुःख आहे याची त्याला जाणीव होते. महाराज, याचप्रमाणे ज्यांना निर्वाण पद प्राप्त झाले त्या लोकांचा संतोष पाहून आणि प्रीतीपूर्ण वाणी ऐकून यात खरे सुख आहे असे ज्यांनी निर्वाण पद प्राप्त केले नाही त्याही लोकांना समजते. म्हणते, आपण उत्तम तऱ्हेने समजावून सांगितले. इथेच प्रथम वर्ग हा समाप्त झाला आहे. तर पुढीलप्रमाणे आपण वळूया. 9वा, बुद्ध झाले असल्याची शंका. राजा म्हणाला, म्हणते, तुम्ही भगवान बुद्धाला पाहिले आहे काय. नाही महाराज. तुमच्या आचार्यांनी तरी भगवान बुद्धास पाहिले आहे काय. नाही महाराज. तर मग म्हणते, भगवान बुद्ध झालेच नाही काय. महाराज, हिमालय पर्वतावरील उहा नावाची नदी तुम्ही पाहिली आहे काय. नाही म्हणते. महाराज, तुमच्या वडिलांनी तरी पाहिली आहे काय. नाही म्हणते. महाराज, तर मग उहा नदी नाही काय. आहे म्हणते. जरी मी किंवा माझ्या वडिलांनी ही नदी पाहिली नाही तरी ती नदी आहे हे खरे आहे. महाराज, याचप्रमाणे स्वतः मी किंवा माझ्या आचार्यांनी भगवान बुद्धास पाहिले नाही तरी भगवान बुद्ध झाले हे खरे आहे. बनते, आपण फारच छान समजावून सांगितले. बुद्ध सर्वश्रेष्ठ आहेत. 10व, बुद्ध सर्वश्रेष्ठ आहेत. राजा म्हणाला, म्हणते, भगवान बुद्ध अनुत्तर अर्थातच सर्वश्रेष्ठ आहेत असे कसे म्हणता येईल किंवा ते कशावरून सर्वश्रेष्ठ आहेत. होय महाराज, भगवान सर्वश्रेष्ठ आहे. म्हणते, तुम्ही स्वतः त्यांना पाहिले नाही तरी ते अनुत्तर आहेत असे कसे म्हणता. महाराज, ज्यांनी महासागर पाहिला नाही त्यांना तो फार विशाल, गंभीर आणि अथांग आहे आणि गंगा, यमुना, अचिरावती, यरयू अर्थातच सरभू आणि मही अर्थातच गंडकी या 5ही नद्या त्यात येऊन साठतात तरी त्याचे पाणी कमी किंवा जास्त झालेले दिसत नाही. हे माहीत नसते काय. होय म्हणते, माहीत असते. महाराज, याचप्रमाणे निर्वाण प्राप्त केलेल्या त्यांच्या महान श्रावकांना पाहून ते जाणतात की बुद्ध अनुत्तर आहेत. म्हणते, अगदी बरोबर आहे. 11व, बुद्धाचे अनुरोधत्व अर्थातच सर्वश्रेष्ठत्व जाणणे. राजा म्हणाला, म्हणते, भगवान बुद्ध अनुत्तर आहेत हे आपण समजवू शकता काय. होय महाराज, समजू शकतो.
बनते कोणत्या प्रकारे? महाराज प्राचीन काळी एक फार मोठे लेखक होऊन गेले, ज्यांचे नाव तिष्यस्तवीर होते. त्यांच्या निधनास आता पुष्कळ वर्ष झाली आहेत, तरी लोकांना ते कसे माहीत आहेत? बनते त्यांनी लिहून ठेवलेल्या लेखावरून. महाराज याचप्रमाणे जो धर्माला जाणतो तो बुद्धाला जाणतो, कारण भगवंतांनीच धर्माचा उपदेश केला आहे. बनते आपण सांगितले ते बरोबर आहे. 12. धर्माला ओळखणे. राजा म्हणाला, बनते आपण धर्माचे जाणकार आहात काय? महाराज भगवान बुद्धाच्या उपदेशानुसार श्रावकाने धर्म समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बनते आपले म्हणणे योग्य आहे. 13. संक्रमणाशिवाय पुनर्जन्म होतो. राजा म्हणाला, जर संक्रमण अर्थातच होत नाही तर पुनर्जन्म कसा होतो? होय महाराज, संक्रमणाशिवाय पुनर्जन्म होतो. तो कसा? कृपा करून उपमा देऊन समजावून सांगा. महाराज जर कोणी एका ज्योतीने दुसरी ज्योत पेटवीत असेल तर येथे एका ज्योतीचे दुसऱ्या ज्योतीत संक्रमण होते काय? नाही. बनते महाराज याचप्रमाणे संक्रमणाशिवाय पुनर्जन्म होतो. कृपा करून पुन्हा उपमा देऊन समजावून सांगा. महाराज तुम्ही तुमच्या गुरुच्या मुखातून शिकले असा एखादा श्लोक तुम्हास आठवतो काय? होय बनते आठवतो. महाराज हा श्लोक आचार्याच्या मुखातून निघून तुमच्या मुखात शिरला काय? नाही. बनते महाराज याचप्रमाणे संक्रमण न होताही पुनर्जन्म होतो. बनते आपण उत्तम समजावून सांगितले. 14. परमार्थात कोणी ज्ञाता नाही. राजा म्हणाला, बनते कोणी जाणणारा अर्थातच ज्ञाता अर्थातच पुरुष अर्थातच आत्मा असे कोणी आहे काय? स्थवीर म्हणाले, महाराज परमार्थात असा जाणणारा कोणीही नाही. बनते बरोबर आहे. 15. पुनर्जन्मासंबंधी. राजा म्हणाला, बनते या शरीरातून निघून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो असे कोणी जीव आहे काय? जीव अर्थातच आत्मा आहे काय? नाही महाराज. बनते जर या शरीरातून निघून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो असा कोणी नाही तर आपल्या पाप कर्मापासून मुक्त झाला असे होईल. होय महाराज, जर त्याचा पुनर्जन्म झाला नाही तर आपल्या पाप कर्मापासून मुक्त होईल आणि पुन्हा जन्मग्रहण करावा लागला तर मुक्त होणार नाही. कृपा करून पुन्हा उपमा देऊन समजावून सांगा. महाराज एखाद्या माणसाने दुसऱ्या मालिकेचे आंबे चोरले तर तो दंडास पात्र होईल किंवा नाही? होय बनते दंडास पात्र होईल. महाराज त्याने जे आंबे चोरले ते त्या दुसऱ्या मनुष्याने तर लावले नव्हते, मग तो दंडास पात्र कसा होईल? बनते त्याने लावलेले आंब्यापासूनच हे आंबे उत्पन्न झाले, म्हणून चोरणारा दंडास पात्र आहे. महाराज याप्रमाणेच एखादा मनुष्य या नामारूपाद्वारे चांगले किंवा वाईट कर्म करतो, त्या कर्माच्या प्रभावाने दुसरे नाम रूप जन्मास येते, म्हणून तो आपल्या पाप कर्मापासून मुक्त होत नाही. बनते आपण छान समजावून सांगितले. 16. कर्म फळासंबंधी. राजा म्हणाला, बनते जर एका नामरूपाने चांगले किंवा वाईट कर्म केले जातात, जर ते कर्म कोठे थांबतात? महाराज कधीही पिच्छा न सोडणाऱ्या सावलीप्रमाणे ते कर्म त्याचा पाठलाग करतात. बनते ही कर्म जेथे थांबली आहेत ते ठिकाण दाखविल्या जाऊ शकते काय? महाराज ते अशा प्रकारे दाखविता येत नाही. कृपा करून उपमा देऊन समजावून सांगा. महाराज ज्या झाडाला अद्याप फळे आली नाहीत तीही पहा येथे आहेत, ही पहा तेथे आहेत असे म्हणून ती कोणास दाखविता येतील काय? पण नाही. बनते महाराज याचप्रमाणे कर्माच्या निरंतर प्रवाह थांबल्याशिवाय ती येथे आहेत किंवा तिथे आहेत असे दाखविता येत नाही. बनते आपण फारच छान समजावून सांगितले. जन्म घेण्याचे
ज्ञान होणे. राजा म्हणाला, जो जन्म घेतो त्याला आपण जन्म घेणार आहो याची पूर्व जाणीव असते काय? होय महाराज, त्यास जाणीव असते. कृपा करून पुन्हा उपमा देऊन समजावून सांगा. महाराज, एखादा शेतकरी बीजांची पेरणी करतो. अपेक्षित पाऊस पडल्यानंतर हंगामात चांगले पीक होणार आहे याची त्याला त्या शेतकऱ्यास जाणीव नसते काय? होय बनते, जाणीव असते महाराज. याचप्रमाणे जो जन्म घेतो त्याला आपण जन्म घेणार आहो याची पूर्व जाणीव असते. बनते, आपण छान समजावून सांगितले आहे. 18. निर्वाणानंतर व्यक्तित्वाचा पूर्णपणे लोप होतो. राजा म्हणाला, बनते, बुद्ध खरोखरच झाले काय? होय महाराज, झाले आहेत. बनते, आता ते कुठे आहेत हे आपण दाखवू शकता काय? महाराज, भगवंतांनी परमनिर्वाणाची प्राप्ती करून घेतली. निर्वाणानंतर त्यांचे व्यक्तित्व जुळवून ठेवणारी कोणतीच वस्तू शिल्लक राहत नाही. त्यामुळे त्यांना आता दाखविता येणे शक्य नाही. कृपा करून उपमा देऊन समजावून सांगा. महाराज, पेटलेल्या आगीच्या ज्वाळा विझून गेल्यानंतर त्या येथे आहेत किंवा तेथे आहेत हे दाखविता येऊ शकत नाही. मी एकदा पुन्हा वाचतो. महाराज, पेटलेल्या आगीच्या ज्वाळा विझून गेल्यानंतर त्या येथे आहेत किंवा तेथे आहेत हे दाखविता येऊ शकते काय? नाही बनते, त्या ज्वाळा तर विझून गेलेल्या आहेत. महाराज, याचप्रमाणे भगवंतांनी परम निर्वाणाची प्राप्त करून घेतली. निर्वाणानंतर त्यांचे व्यक्तित्व जुळवून ठेवणारी कोणतीच वस्तू शिल्लक राहत नाही. त्यामुळे त्यांना आता दाखविता येणे शक्य नाही. परंतु त्यांच्या धर्मरूपी शरीराद्वारे ते दिसतात. त्यांनी सांगितलेला धर्मच त्यांच्याविषयी आता माहिती देऊ शकतो. भन्ते, आपले म्हणणे बरोबर आहे. दुसरा वर्ग समाप्त. मित्रांनो, इथे हा वर्ग समाप्त झालेला आहे. आपण पुढील येणारे सेक्शन्स पुढील व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.